नमस्कार, मी आहे गडचिरोलीला आणि तुम्ही बघू शकता की जो मागचा जो व्ह्यू आहे तो शहराचा मुख्य तलाव म्हणून ओळखला जातो आणि या तलावाचं नाव आहे मामा तलाव। आणि या तलावामध्ये भरपूरदा आपण बघितलं की भरपूरदा इथं गार्डन वगैरे जे काही सुशोभीकरणाचे इव्हेंट्स होते ते इथं म्हणजे उपक्रम जे होते सरकारचे, प्रशासनाचे, जिल्हा प्रशासनाचे म्हणा, जिल्हा प्रतिनिधींचे म्हणा, ते इथं वारंवार राबवले गेले, पण ते पाहिजे तसं त्याला यश मिळालेलं नाही। पण यावेळेससुद्धा त्या जिल्ह्याला, मामा तलावाला नवीन सुशोभीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाद्वारे बघूया या तलावाला किती सुशोभीकरण होतो आणि या जिल्ह्याच्या, आपल्या या जिल्हा तलावाची जी शान आहे, जिल्हा तलाव जो एकदम वाटायला पाहिजे सुशोभित, तो या गार्डनमधून म्हणा, जे काही इथं नवनवीन सुशोभीकरण इथं होणार आहे तो इथं आपल्याला बघायला मिळेल। आणि व्हिडिओ बनवताना म्हणजे आनंद होतो आहे की आपला जो जिल्ह्यातील, आपला गडचिरोली जिल्ह्याचा शहरातील मुख्य तलाव जो आहे त्या शहरातील तलावाला आपण एकदम नवीन उच्च दर्जाचा एकदम सुशोभीकरण इथं करत आहोत। आणि या तलावाला विशेषतः म्हणजे मामा तलाव म्हणून ओळखला जातो। याचं इनॉग्रेशन, याचं भूमिपूजन जे आहे ते माननीय मिलिंदजी नरोटे साहेब, आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार, यांच्या हस्ते झालेलं होतं मागील 1-2 महिन्या अगोदर। आणि त्यांच्याच कार्यवाहीमध्ये म्हणा, त्यांच्याच उपस्थितीमध्ये म्हणा, या उपक्रमाची रूपरेषा आखली गेली आणि हा उपक्रमाला एकदम सुंदर असा व्ह्यू दिसत आहे या मामा तलावाचा। आणि भविष्यामध्ये या तलावाला खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळेल येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी। आणि बघूया, याचं प्रत्येक नागरिकाला एक विनंती आहे की या तलावामध्ये गंदगी न करता या तलावाला पाहिजे तसं सुशोभित ठेवावं, नीटनेटकं ठेवावं, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे। आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा एकच उद्देश आहे की जो काम प्रगतीपथावर दिसत होतं, चला म्हटलं एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर तयार करावं, तुमच्यासमोर शेअर करावं, पाठवावं, दाखवावं, हाच या व्हिडिओचा मागचा उद्देश होता। जो काही उपक्रम आहे, दिवस रात्र काम प्रगतीपथावर चालू आहे या तलावाचा। आणि बघूया याचं पूर्ण जेव्हा लूक तयार होईल तेव्हा हा कसा दिसतो। आणि आता एकदम काम प्रगतीपथावर आहे, हा फर्स्ट व्ह्यू आहे, पहिला फेजचा काम चालू आहे। आणि बघूया पुढचा जेव्हा व्हिडिओ बनवू आपण तेव्हा किती काम वाढतो, किती काम होतो, आणि नंतर पुन्हा एक व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासमोर आपण शेअर करू। आणि नक्कीच हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। नमस्कार, मी आहे गडचिरोलीला आणि तुम्ही बघू शकता की जो मागचा जो व्ह्यू आहे तो शहराचा मुख्य तलाव म्हणून ओळखला जातो आणि या तलावाचं नाव आहे मामा तलाव। आणि या तलावामध्ये भरपूरदा आपण बघितलं की भरपूरदा इथं गार्डन वगैरे जे काही सुशोभीकरणाचे इव्हेंट्स होते ते इथं म्हणजे उपक्रम जे होते सरकारचे, प्रशासनाचे, जिल्हा प्रशासनाचे म्हणा, जिल्हा प्रतिनिधींचे म्हणा, ते इथं वारंवार राबवले गेले, पण ते पाहिजे तसं त्याला यश मिळालेलं नाही। पण यावेळेससुद्धा त्या जिल्ह्याला, मामा तलावाला नवीन सुशोभीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाद्वारे बघूया या तलावाला किती सुशोभीकरण होतो आणि या जिल्ह्याच्या, आपल्या या जिल्हा तलावाची जी शान आहे, जिल्हा तलाव जो एकदम वाटायला पाहिजे सुशोभित, तो या गार्डनमधून म्हणा, जे काही इथं नवनवीन सुशोभीकरण इथं होणार आहे तो इथं आपल्याला बघायला मिळेल। आणि व्हिडिओ बनवताना म्हणजे आनंद होतो आहे की आपला जो जिल्ह्यातील, आपला गडचिरोली जिल्ह्याचा शहरातील मुख्य तलाव जो आहे त्या शहरातील तलावाला आपण एकदम नवीन उच्च दर्जाचा एकदम सुशोभीकरण इथं करत आहोत। आणि या तलावाला विशेषतः म्हणजे मामा तलाव म्हणून ओळखला जातो। याचं इनॉग्रेशन, याचं भूमिपूजन जे आहे ते माननीय मिलिंदजी नरोटे साहेब, आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार, यांच्या हस्ते झालेलं होतं मागील 1-2 महिन्या अगोदर। आणि त्यांच्याच कार्यवाहीमध्ये म्हणा, त्यांच्याच उपस्थितीमध्ये म्हणा, या उपक्रमाची रूपरेषा आखली गेली आणि हा उपक्रमाला एकदम सुंदर असा व्ह्यू दिसत आहे या मामा तलावाचा। आणि भविष्यामध्ये या तलावाला खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळेल येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी। आणि बघूया, याचं प्रत्येक नागरिकाला एक विनंती आहे की या तलावामध्ये गंदगी न करता या तलावाला पाहिजे तसं सुशोभित ठेवावं, नीटनेटकं ठेवावं, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे। आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा एकच उद्देश आहे की जो काम प्रगतीपथावर दिसत होतं, चला म्हटलं एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर
तयार करावं, तुमच्यासमोर शेअर करावं, पाठवावं, दाखवावं, हाच या व्हिडिओचा मागचा उद्देश होता. जो काही उपक्रम आहे, दिवस रात्र काम प्रगतीपथावर चालू आहे या तलावाचं. आणि बघूया याचं पूर्ण जेव्हा लूक तयार होईल तेव्हा हा कसा दिसतो. आणि आता एकदम काम प्रगतीपथावर आहे. हा फर्स्ट व्ह्यू आहे, पहिला फेजचा काम चालू आहे. आणि बघूया पुढचा जेव्हा व्हिडिओ बनवू आपण तेव्हा किती काम वाढतो, किती काम होतो. आणि नंतर पुन्हा एक व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासमोर आपण शेअर करू. आणि नक्कीच हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.